नमस्कार मित्रांनो, कॉम्प्युटर वर्ल्ड कोल्हापूर यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज जो आपण लॅपटॉपचा अनबॉक्सिंग करणार आहे तो रिसेंटली HP ने Ryzen 5 मध्ये 7000 सिरीज रिसेंटली लॉन्च केलेला आहे, जो की 16GB रॅम आणि DDR5 ची रॅम याच्यामध्ये ऍड आहे। Ryzen 5 चा 7000 सिरीजचा प्रोसेसर याच्यामध्ये यूज केलेला आहे। चला तर मग या लॅपटॉपचा अनबॉक्सिंग करून बघूया, याचे फीचर्स कशा पद्धतीने जा, लुक कशा पद्धतीने। हा जो लॅपटॉप तुम्ही रेग्युलर पर्पज साठी यूज करणार असाल, इंजिनिअरिंगचे स्टुडंट असाल त्याच्यासाठी जर लॅपटॉप तुम्ही शोधत असाल तर डेफिनेटली हा लॅपटॉप तुमच्यासाठी यूज करू शकता। i5 12 किंवा रेग्युलर i3 12 जनरेशनच्या पेक्षा कितीतरी पटीने या सिरीजला स्पीड तुम्हाला हायर प्रोव्हाइड केलेला आहे। चला तर मग या अनबॉक्सिंग करून चेक करूया। या लॅपटॉपचं मॅन्युफॅक्चरिंग चेक करू शकता। ऑगस्ट 2023 चं मॅन्युफॅक्चरिंग आहे। MRP 60,000 पर्यंत आहे। रिसेंटली लेटेस्ट प्राइस साठी तुम्हाला व्हॉट्सअप करायला लागेल, प्लस तुम्हाला मॉडेल नंबर आणि सिरियल नंबर बॉक्सच्या राईट साईडला पण मिळेल। सिरियल नंबर इम्पॉर्टंट आहे, तुम्ही वॉरंटी एक्सटेन्शन करणार असाल तर वॉरंटी एक्सटेन्शन करू शकताय। प्लस लॅपटॉपचा मॉडेल नंबर चेक करू शकता। HP लॅपटॉप 15-FC0030AU मध्ये आहे। हा 0028 वाला पण आपण व्हिडिओ टाकलेला आहे युट्यूब मध्ये, तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये चेक करू शकता। 28AU चा पण व्हिडिओ आपण टाकलेला आहे। हा Ryzen 5 7000 सिरीज आहे। 7520U चा प्रोसेसर याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे। 512GB ची SSD याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेली आहे। 8GB ची रॅम DDR5 वाले आहे। प्लस ऑप्टिकल ड्राइव्ह का आता सगळ्या सिस्टमला येत नाही। Windows 11 लायसन आहे। 15.6 फुल HD LED डिस्प्ले याच्यामध्ये प्रोव्हाइड केला आहे 250 नीट सोबत। 3 सेल मध्ये बॅटरी आहे, सिल्वर कलर मध्ये आहे लॅपटॉप। प्लस बॉक्सच्या बॅक साईडला तुम्हाला MS ऑफिस स्टिकर मिळेल। MS ऑफिस पण याच्यामध्ये लायसन प्रोव्हाइड केलेलं आहे। लॅपटॉप सोबत तुम्हाला एक मॅन्युअल प्रोव्हाइड केलेला आहे। प्लस अडॅप्टर तुम्ही चेक करू शकता। जो अडॅप्टर रेग्युलर सिरीज मध्ये येत होता तोच अडॅप्टर जो 65 वॅट सोबत अडॅप्टर आहे, ब्लू पिन वाला अडॅप्टर प्रोव्हाइड केलेला आहे। प्लस एक पॉवर केबल प्रोव्हाइड केलेला आहे। लॅपटॉपच्या तुम्ही टॉप वरती चेक करू शकता, मिडलला तुम्हाला HP चा लोगो बघायला मिळेल। प्लस याचे पोर्ट बद्दल जर माहिती हवी असेल तर याचे राईट साईडचे पोर्ट तुम्ही चेक करू शकता। याच्यामध्ये USB पोर्ट एक प्रोव्हाइड केलेला आहे, HDMI पोर्ट एक प्रोव्हाइड केलेला आहे, टाइप C चा पोर्ट, मायक्रोफोन हेडफोनचा एक पोर्ट प्रोव्हाइड केलेला आहे। लेफ्ट साईडचे जर पोर्ट तुम्ही चेक असेल तर पॉवर अडॅप्टर पोर्ट आणि सुपर स्पीड USB पोर्ट एक प्रोव्हाइड केलेला आहे। या लॅपटॉपच्या ऑल डिटेल्स आता आपण चेक करूया। याचा प्रोसेसर तुम्ही चेक करू शकता। AMD Ryzen 5 7520U चा प्रोसेसर याच्यामध्ये प्रोव्हाइड केला आहे विथ रेडन ग्राफिक्स कार्ड सपोर्टेड आहे। याच्यात हा अप टू 4.3 GHz पर्यंत जातोय। याचं बेस स्पीड तुम्ही चेक करू शकता 2.80 चा आता बेस स्पीड चालू आहे। 4 कोर आणि 8 थ्रेड मध्ये हा प्रोसेसर याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे। रॅम बद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर याची जी रॅम प्रोव्हाइड केली ते 16GB ची रॅम आहे DDR5 मध्ये। 5500 MHz आहेत रॅम, दोन्ही पण यूज केले। 8GB च्या दोन्ही रॅम याच्यात फिट आहेत, तुम्ही रॅम एक्सपांड करू शकत नाही, पण रॅम ऑलरेडी 5500 MHz आहे, त्यामुळे तुम्हाला इनफ स्पीड आहे त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला। आणि जर SSD बद्दल माहिती हवी असेल तर ते याच्यामध्ये जे SSD केलेले प्रोव्हाइड ते 512GB ची NVMe SSD याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेले आहे। आणि जर वायफाय बद्दल माहिती हवी असेल तर वायफाय याच्यामध्ये 6 प्रोव्हाइड केलेला आहे आणि ब्लूटूथ 5.3 कॉम्बो याच्यासोबत प्रोव्हाइड केलेला आहे। आणि ग्राफिक्स कार्ड बद्दल माहिती हवी असेल तर याच्यामध्ये जो ग्राफिक्स कार्ड यूज केलेला ते AMD Radeonचं ग्राफिक्स कार्ड यूज केलेलं आहे। आणि याचा जो डिस्प्ले प्रोव्हाइड केलेला आहे, डिस्प्ले तुम्ही बघू शकता 15.6 इंचचा डिस्प्ले प्रोव्हाइड केलेला आहे। फुल HD डिस्प्ले आहे, फुल HD IPS मायक्रो एज आणि अँटी ग्लेअर, कम्प्लीट मायक्रो एज आणि अँटी ग्लेअर डिस्प्ले प्रोव्हाइड केला आहे। 250 नीट्स आणि 45 NTSC डिस्प्लेला प्रोव्हाइड केलेला आहे। प्लस वेबकॅमला शटर प्रोव्हाइड केलेला आहे। सिक्युरिटीसाठी शटर तुम्ही ऑन आणि ऑफ करू शकताय। ऑन ऑफ वेबकॅमसाठी शटर प्रोव्हाइड केलेला आहे। लॅपटॉपचा कीबोर्ड तुम्ही चेक करू शकता। कीबोर्ड जो प्रोव्हाइड केलेला आहे फुल साईज मध्ये कीबोर्ड आहे विथ न्यूमरिकल कीपॅड सोबत कीबोर्ड प्रोव्हाइड केलेला आहे। ग्रे कलर मध्ये कीबोर्ड आहे। बॅकलाइट ऑन करण्यासाठी तुम्हाला F4 हे बटन प्रोव्हाइड केलेलं आहे। F4 ऑन आणि ऑफ साठी F4 ही की आहे वर्किंग करण्यासाठी विथ न्यूमरिकल कीपॅड आहे। अगोदरच्या सिल्वर कलरच्या लॅपटॉपमध्ये ऑल सिल्वर कलरचे कीबोर्ड होते, नवीन सिरीजला तुम्हाला ग्रे कलर सोबत कीबोर्ड प्रोव्हाइड केले, ते चेंजेस आहेत। प्लस टचपॅड तुम्ही चेक करू शकता, बिग टचपॅड प्रोव्हाइड केले आहेत, तर तुम्ही 2 फिंगर 3 फिंगर इझिली वर्किंग करू शकताय। प्लस याच्यामध्ये तुम्ही स्टिकर चेक करू शकता राईट साईडला Ryzen 5 7000 सिरीजचं रायझनचं स्टिकर प्लस ग्राफिक्स कार्डचं स्टिकर। आणि याच्यामध्ये Windows 11 आणि MS ऑफिस लायसन प्रोव्हाइड केलेला आहे। आणि सपोर्टसाठी तुम्हाला इथं नंबर पण वायफाय सपोर्टचा व्हॉट्सअप सपोर्ट आणि कॉल सपोर्टसाठी नंबर प्रोव्हाइड केलेला आहे, तुम्ही टेक्निकल सपोर्ट घेऊ शकताय। प्लस याच्यामध्ये जो साऊंड प्रोव्हाइड केलेला आहे तो डुअल स्पीकर साऊंड याच्यामध्ये प्रोव्हाइड केला आहे। जे साऊंड ग्रिड आहेत ते तुम्हाला बेसला प्रोव्हाइड केलेले आहेत, बेसला तुम्ही चेक करू शकता। पवेलियन सिरीजला जसे बेसला साऊंड ग्रिड यायच्या तसे तुम्हाला लेफ्ट अँड राईट साईडला साऊंड ग्रिड प्रोव्हाइड केलेली। हीट आउट कूलिंगसाठी तुम्ही हीट आउटची ग्रिड तुम्ही चेक
रबर ग्रिड दोन्ही साईडला बेसमध्ये प्रोव्हाइड केलं. विंडोजचं स्टिकर तुम्हाला इथे बघायला मिळेल. सिरियल नंबर आणि मॉडेल नंबर तुम्हाला बेसवरती सुद्धा बघायला मिळेल. आताच आपण या लॅपटॉपचे ऑल डिटेल्स चेक केले, ऑल फीचर्स चेक केले, लुक कशा पद्धतीने याचा परफॉर्मन्स कशा पद्धतीने. जर असेच लॅपटॉपचे अनबॉक्सिंगचे व्हिडिओ पाहिजे असेल नक्कीच कॉम्प्युटर वर्ल्डला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून जे नवीन बिल अनबॉक्सिंगचे व्हिडिओ टाकत आहे ते तुम्हाला इझिली नोटिफिकेशनमध्ये मिळून जातील. त्यासाठी नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करा. आणि ह्या लॅपटॉपची लेटेस्ट प्राइस तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आणि अजून लेटेस्टची आताची जर प्राइस पाहिजे नक्कीच आमच्या व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.